पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. पांढरपेशी शब्दातून काय अर्थ सूचित होतो? पर्याय क्रमांक 1. पांढऱ्या रंगाचा. 2. अरुंद वाट. 3. चुना. 4. समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला. पांढरपेशी शब्दाचा अर्थ होतो समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला. प्रश्न क्रमांक 2. कणा ही कोणत्या कवीची कविता आहे? पर्याय क्रमांक 1. मंगेश पाडगावकर. 2. इंदिरा संत. 3. शांता शेळके. 4. कुसुमाग्रज. कणा ही कुसुमाग्रजांची कविता आहे. प्रश्न क्रमांक 3. घंटा झाली की मुले वर्गात जातील. वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1. पूर्ण भूतकाळ. 2. साधा वर्तमान काळ. 3. वर्तमान काळ. 4. भविष्य काळ. घंटा झाली की मुले वर्गात जातील हे वाक्य भविष्य काळचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 4. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी असतो. पर्याय क्रमांक 1. प्रथमात. 2. तृतीयात. 3. मध्यमात. 4. द्वितीयात. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी द्वितीयात असतो. प्रश्न क्रमांक 5. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1. पाठिंबा. 2. कौतुक. 3. उत्तेजन. 4. परावृत्त. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परावृत्त आहे. प्रश्न क्रमांक 6. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. वाक्यातील कर्म शोधा. पर्याय क्रमांक 1. ओढला. 2. त्याने. 3. गळ्याभोवती. 4. मफलर. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. वाक्यातील कर्म मफलर आहे. प्रश्न क्रमांक 7. वाक बगार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1. व्याख्याता. 2. वाकलेला. 3. वाकडा. 4. तरबेज. वाकबगार या शब्दाचा समानार्थी शब्द तरबेज आहे. प्रश्न क्रमांक 8. पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1. अप्रतिष्ठा. 2. पडणे. 3. अनवंती. 4. उन्नती. पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उन्नती आहे. प्रश्न क्रमांक 9. मुसळधार पाऊस पडत असतो. विजा कडाडत असतात. काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1. रीतिभूतकाळ. 2. भूतकाळ. 3. भविष्यकाळ. 4. वर्तमान काळ. मुसळधार पाऊस पडत असतो. विजा कडाडत असतात हे वाक्य वर्तमान काळचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 10. भागणे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1. श्रमणे. 2. मेटाकुटीस येणे. 3. उत्साही होणे. 4. शक्तिमान होणे. भागणे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शक्तिमान होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 11. हरिहर. स्त्री पुरुष. कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1. बहुव्रीही. 2. द्विगु. 3. अव्ययभाव. 4. द्वंद्व. हरिहर. स्त्री पुरुष. कृष्ण अर्जुन हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 12. बहकणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. चोप देणे. 2. ढोंग करणे. 3. खोट्या सबबी देणे. 4. वहावत जाणे. बहकणे म्हणजे वहावत जाणे. प्रश्न क्रमांक 13. त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1. भावेप्रयोग. 2. संकीर्ण प्रयोग. 3. कर्तरी प्रयोग. 4. कर्मणी प्रयोग. त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 14. द्विगु समासाचे उदाहरण शोधा. पर्याय क्रमांक 1. तिथे महादेवाचे मंदिर आहे. 2. शेतकरी पालापाचोळा फेकून देतात. 3. पाडे तोंडपाठ करावे. 4. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. द्विगु समासाचे उदाहरण आहे अशी माणसे त्रिभुवनात राहतात. प्रश्न क्रमांक 15. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1. राम गणेश गडकरी. 2. अण्णासाहेब किर्लोस्कर. 3. पु. ल. देशपांडे. 4. वि. वा. शिरवाडकर. नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वि. वा. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 16. मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे. वाक्यातील कर्ता शोधा. पर्याय क्रमांक 1. घेतला. 2. सीडीवर. 3. मजकूर. 4. मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे या वाक्यातील कर्ता मी आहे. प्रश्न क्रमांक 17. मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो. वाक्यातील क्रियापद शोधा. पर्याय क्रमांक 1. अपराध्यासारखे. 2. मी.
3 कान 4 पकडतो. मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो या वाक्यातील क्रियापद पकडतो आहे. प्रश्न क्रमांक 18. तरबेज शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 केवार, 2 नाजूक, 3 कोमल, 4 निपुण. तरबेज शब्दाचा समानार्थी शब्द निपुण आहे. प्रश्न क्रमांक 19. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कोणाची आहे? पर्याय क्रमांक 1 मनीषा साधू, 2 प्र के अत्रे, 3 अरुणा डेरे, 4 बहिणाबाई चौधरी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता बहिणाबाई चौधरी यांची आहे. प्रश्न क्रमांक 20. मायाळू शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 सौम्य, 2 सहृदय, 3 दयावान, 4 क्रूर. मायाळू शब्दाचा विरोधार्थी शब्द क्रूर असा होतो. प्रश्न क्रमांक 21. त्यांनी आता घरी जावे. वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्तरी, 2 कर्मणी, 3 कर्मकर्तरी, 4 भावे प्रयोग. त्यांनी आता घरी जावे हे वाक्य भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 22. मनीष, मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय क्रमांक 1 प्रश्नवाचक वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य, 4 केवळ वाक्य. मनीष, मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य केवळ वाक्याचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 23. आई न दिसल्यामुळे पियूने रडून गोंधळ घातला. वाक्यातील कर्ता ओळखा. पर्याय क्रमांक 1 आई, 2 रडून, 3 गोंधळ, 4 पियू. आई न दिसल्यामुळे पियूने रडून गोंधळ घातला या वाक्यातील कर्ता पियू आहे. प्रश्न क्रमांक 24. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 कठीण, 2 कडवा, 3 कणकण, 4 कळवळा. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कळवळा. प्रश्न क्रमांक 25. मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो. वाक्यातील कर्म सूचित करा. पर्याय क्रमांक 1 मोहन, 2 घाईघाईने, 3 उलटतो, 4 पुस्तकाची पाने. मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो या वाक्यातील कर्म आहे पुस्तकाची पाने. प्रश्न क्रमांक 26. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? पर्याय क्रमांक 1 कर्मधारय, 2 तत्पुरुष, 3 द्वंद्व, 4 द्विगु. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 27. ओहोटी शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 विहार, 2 समाचार, 3 आहार, 4 भरती. ओहोटी शब्दाचा विरोधार्थी शब्द भरती असा असतो. प्रश्न क्रमांक 28. आकुंचन शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 बलदंड, 2 आखूड, 3 महाग, 4 प्रसरण. आकुंचन शब्दाचा विरोधार्थी शब्द प्रसरण असा होतो. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 नर, 2 वर, 3 माळी, 4 वधू. पर्याय क्रमांक 4 वधू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 30. गोखलेंच्या घरात रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता ओळखा. पर्याय क्रमांक 1 गोखले, 2 घरातला, 3 सकाळी, 4 रेडिओ. गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यात रेडिओ हा कर्ता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.